तर गाईज आम्ही आलेलो आहे डायनासॉर गार्डन मध्ये. तिथे खूप क्राऊड असतो. आज आमचा हा फिटनेसचाच आहे व्हिडिओ. इथे खूप लहान मुलं ते एजचे असतात. इथे जे सिनियर सिटीजन्स आहेत गाईज, त्यांचं म्हणजे एक्सरसाइज सुरू आहे. हे बघा, इथे खूप सिनियर सिटीजन्स आहेत. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे गाईस, हे सगळे एक्सरसाइज वगैरे करणं. हे बघा, इथे सर आहेत. भारी वाटतंय हा सकाळी सकाळी. हो, आणि मस्त ओपन जिम का करतात, जे की कोणाला जमत नाही जिमला यायला, त्यांचा वेळ थोडा म्हणजे मॅच नाही होत जिमसाठी किंवा काय, म्हणून ते ओपन जिम करतात. जसं टाइम भेटेल त्यांना तसं. हे बघा किती लोक आहेत, किती भरपूर लोक आहेत सकाळ सकाळ वॉकिंगला. डायनासोर बघा केवढा मोठा आहे. डायनासोर दाखव ना. डायनासॉर खूप बनवले आहेत इथे. चल आतमधून, नको बाहेरूनच चल. डायनासॉर गार्डनचं नावच आहे गाईज, म्हणून इथे भरपूर डायनासॉर बनवलेत. हा, काय मज्जा येते, मस्त वाटते. सकाळ सकाळी सनबाथ पण मस्त घेऊशी वाटते. अगं मोना, तुझी तब्येत बरी नव्हती, इथं येऊन तुझी तब्येत बाहेर अजून मस्त झाली असती ग. कशाला मिस केलंस? यायला पाहिजे होतं. हो ना, मग मस्त फ्रेश वाटलं असतं. एकदम फ्रेश वाटतंय. बघ हा पूल कसा बनवलाय, छान. आता बनवलंय का ग हा पूल? नाही नाही, खूप दिवस झालेत, आधीपासूनच होता इथे पूल. मी आजच पाहिलं बाई, मला कसं दिसलं नाही. नाही ग, नवीन बनवलाय. नाही नाही. हे बघा तो, हे बघा पुशअप्स. कुठं पुशअप्स मारताय. आणि इथे मला वाटतंय अजून इथे काहीतरी झुंबा पण आहे सकाळ सकाळ. हो, काय छान वाटतंय. हे बघा, इथे बॅडमिंटन पण खेळतात. हे बघा, इथे थकून झोपले ते. एक्सरसाइज आहे का ती? एक्सरसाइज आहे, थकून झोपले ते काका. हे बघा, इथे लहान मुलं पण येतात ते बॅडमिंटनला. हे सनबाथ, सूर्य नमस्कार. हे मेडिटेशन करतात. हो, इथे झुंबा चालू आहे वाटतं. ज्यांना कोणाला यायचंय ते लोक येऊ शकतात इथं. सकाळ सकाळ गायच डेली असतं इथं झुंबा वगैरे. एकदम फ्री मध्ये. हो, मस्त लाभ घ्या याचा. हे बघा, इथे आता हास्य आणि हास्ययोग. हास्ययोग का नाव दिलेले आहे? हास्य तर आपण केव्हाही करतो, परंतु सामुदायिकपणाने केलेलं हास्य, की जे आमच्यासारखे आता सिनियर सिटीजन्स आहेत, प्रत्येकाच्या घरोघरी त्याचपरी म्हणतो आपण, त्याप्रमाणे प्रत्येकाची स्थिती तशी आहे, म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं पाहिजे. मराठीत आपण म्हणतो हे म्हातारे आहेत, आम्ही तसं म्हणत नाही. हास्ययोग आले आम्ही म्हणतो आम्ही महातारे आहोत, म्हातारे नाही. आणि ते हास्य फुलवण्याचा प्रयत्न, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फुलवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मग तुम्ही म्हणाल की हास्ययोग का? योगा हा फिटनेससाठी आवश्यक आहे, आणि हास्य हे आपल्या मनासाठी आवश्यक आहे, की ज्या मनातल्या भावभावना आहेत त्या सर्व विसरून, किंबहुना दुःख विसरून आपण हसत राहायचं. एकटेच हसलं तर काय म्हणणार, काही वेडबीड लागलं की काय?
परंतु तेच ते तुम्ही जर समूहाने केलं तर त्या हास्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जाच्या ऊर्जेला तोड नाही. मग नुसतं हास्यच करायचं का? विनोद करतो तेव्हाही हास्य होतो, परंतु ते विनोद आणि हास्य होतं. या ठिकाणी आपण आधी कृत्रिम हास्य सुरू करतो आणि कृत्रिम हास्य करता करता आपण केव्हा हसायला लागतो मनापासून ते कळत सुद्धा नाही. मग याला जोड आम्ही योगाची दिलेली. योगा देखील आपण करतो. योगा हा फिजिकल फिटनेससाठी करतो आपण, पण फिजिकल फिटनेससाठी काही ना काय नुसतं व्यायाम करायचा काय करतात आणि आपण अगदी शांतपणे योगा करतो. नो डाऊट योगासाठी शांतता आवश्यक आहे, पण यामध्ये आम्ही योगाबरोबरच हास्याला जोडलेलं आहे, हास्याबरोबरच योगाला जोडलेलं आहे. या हास्यामुळे मनातली ऊर्जा बाहेर पडते, मनातला आनंद बाहेर पडतो, तर त्याला योगाची साथ दिल्यामुळे फिटनेस आपला चांगला राहतो. आणि म्हणून हा हास्य योग पर्याय या ठिकाणी आम्ही हास्य करण्याचं, हास्य देण्याचं आणि प्रत्येकाला फुलवण्याचं काम करतो. तुम्ही इथं डेली असं- असता हा? इथे हो, डेली daily असतो. असतो. किती वाजता असता तुम्ही? आम्ही डेली आमचे 7:30 किंवा 7:15 किंवा 7ला देखील आम्ही सुरू करतो. तर या ठिकाणी आम्ही जवळजवळ 8:30 पर्यंत हे हास्ययोग घेतो. 8:30-9 मधला जो प्रथम आम्ही हास्य प्रकार घेतो. उदाहरणार्थ हास्य प्रकार. आता तुम्ही आलात म्हणजे मी हास्याच्या भाषेत काम करणार, तुमचं स्वागत करणार. या हे बघा गाईज किती छान आहे. म्हणजे यामुळे आपल्या बोटांना व्यायाम होतो. ह्या सगळ्या ऍक्शन्स आपण हसून करायच्या असतात. याच्यामुळे काय होतं, हे जे आपली मनगट आहे त्याला देखील व्यायाम मिळतो. मनगटाला मग हास्यात करायचं हास्य. आणि काही आम्ही काय जोडलेलं आहे, पंची हास्य. हे बघा गाईज, याच्यामुळे हे बघा हे खांदे त्यांचं एज आहे पण ते किती ऍक्टिव्ह आहेत. दुसरं आम्ही केलेलं आहे कारंज हास्य. हे बघा, म्हणजे हे बघा. या प्रत्येक ऍक्शनला तर आपला शारीरिक व्यायाम प्लस आपलं मन उल्हासित होतं. आता उदाहरणार्थ दुसरं आणि कांडप हास्य येतं. त्याच्या आधी तुम्हाला गंमत सांगते की ट्रॅक्टर घेऊन चालतो आम्ही आणि मिरची घेतो. मिरची घेतलं, मिरची हा 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 मग हो हो हा 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 हो हो हा हा हा. प्राणवायू आत येतो आणि जास्त जितकं तुम्ही जास्त हसाल तितके हे आपले फुफ्फुस प्रसारण पावतात. कोरोना काळात आमच्या कुठल्याही सभासदाला काहीही झालं नाही बिकॉज ऑफ हास्ययोग. प्राणायाम, त्यात प्राणायाम देखील होतो. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक हास्याला किंवा प्रत्येक प्रसंगाला जोड देऊन प्रत्येकाला हसवण्याचं काम करतो. आणि माझ्या मते तर मी असं म्हणेन की केवळ मी न हसता माझ्यासारख्या 4-4 हसवलं तर तो हास्य. आणि तो प्रयत्न आमच्या जवळजवळ इथे 150 लोक आहेत. हे बसलेले आमचे गेले. हो, आम्ही शूट करून गेलो. तुम्ही करत होतो शूटिंग करून गेलो. आमचं चॅनल आहे फिटनेस. हे जे